स्थापनेच्या वेळेला एनडीए मधली समीकरणं नेमकी कशी असतील। बिहारच्या निवडणुकांचा निकाल आज लागतोय, पण आगामी काळामध्ये काही महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत, ज्यामध्ये उत्तरेकडची राज्य आहेत, दक्षिणेकडची राज्य आहेत। त्या राज्यांच्या दृष्टीने सुद्धा बिहारची सगळी गणितं आणि बिहारमध्ये सत्ता कोणाची स्थापन होणार, भाजपला कसं बळ मिळणार, या गोष्टी अर्थातच महत्त्वपूर्ण ठरतील। सध्याचं कलांचं चित्र पाहता एनडीएचं सरकार बिहारमध्ये पुन्हा एकदा येतं आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे। आणि आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 156, महागठबंधन 74 असं चित्र पाहायला मिळते। भाजपचे अनेक उमेदवार जे सेलिब्रिटी उमेदवार आहेत एक प्रकारे, ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। जर आपण यादव बंधूंचा विचार केला तर तेजस्वी यादव यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे, पण तेज प्रताप यादव जे तेजस्वी यांचे मोठे भाऊ आहेत ते मात्र पिछाडीवरती असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे। आत्ताच्या कलांनुसार काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा मॅजिक किंवा पुन्हा एकदा मोठी कामगिरी, चमकदार कामगिरी करता आलेली नाही। केवळ 12 जागांवरची आघाडी सध्या काँग्रेसची आहे। चित्र नेमकं कसं आहे, 155 जागांवरती एनडीएनं आघाडी घेतली आहे। महागठबंधनची आघाडी ही केवळ 78 जागांची आहे। 243 पैकी 242 जागांचे म्हणजे जवळपास सर्वच जागांचे कल आता हाती आलेत। मॅजिक फिगर आहे 122 ची। ही मॅजिक फिगर किंवा बहुमताचा जो जादुई आकडा म्हटलं जातं तो 122चा आकडा केव्हाच पार केलेला आहे एनडीएनं। आणि जे एक्झिट पोल होते त्याची आपण सरासरी काढली, त्याचा आपण विचार केला तर साधारणतः 140 ते 150च्या मध्ये एनडीएला जागा मिळतील असा अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोलनं वर्तवलेला होता। आणि त्याचनुसार सध्याचं चित्र हे बिहार विधानसभेचं पाहायला मिळतंय। 154-77 म्हणजे दुपटीचा फरक। आणि जसं एक्झिट पोलचे आकडे सांगत होते त्यानुसारच हा रिझल्ट जाताना दिसतोय। फार काही याच्यामध्ये उलटफेर होताना दिसत नाही। सरप्राइजेस जे क्लेम करत होते महागठबंधनकडून सकाळी देखील आपण बघितलेलं होतं, तेजस्वी यादव म्हणत होते की सत्ता पालट होईल आणि आम्ही जिंकणार आहोत, पण सध्या आकडे काही तसं सांगत नाहीयेत। एनडीए 154, महागठबंधन 77, जनसुराज 5, इतर 6, आरजेडी 62 वर आहे, भाजप 72 वर आहे, जेडीयू 69 वर आहे। त्यामुळे 60+ तिन्ही पक्ष गेलेले आहेत। काँग्रेस 12 वर आहे, इतर जे एनडीएचे सहकारी आहेत ते 13 वर आहेत, तर इकडे मात्र इतरांची संख्या फारच कमी आहे। त्यामुळे एनडीए 154, महागठबंधन 77, जनसुराज 3, इतर 8। वैयक्तिक कामगिरी भाजप 72, जेडीयू 69, आरजेडी 62, काँग्रेस 12, इतर 13 एनडीएचे सहकारी पक्ष आणि महागठबंधनचे सहकारी पक्ष इतर 3। त्यामुळे एक मोठा फरक आणि आता जवळपास निकाल स्पष्ट होतोय, तो म्हणजे एनडीए आता पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करणार, सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होणार। अगदी बरोबर आहे। एनडीएचं सरकार येत आहे, एनडीए सत्ता स्थापणार हे आता निश्चित आहे। त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय, कारण जवळपास सगळ्याच जागांचे कल हाती आलेले आहेत। ईव्हीएमची मतमोजणी सुरू होऊन सुद्धा तास लोटलेला आहे। भाजपचे अनेक उमेदवार हे सध्या आघाडी घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे भाजप, जेडीयू अजूनही या दोन पक्षांमध्ये वैयक्तिकरित्या मोठा पक्ष कोण याची चुरस जरी कायम असली तरी एनडीएनं एकत्रितरित्या 154चा आकडा कलांच्या बाबतीत गाठलेला आहे। तर महागठबंधनची मोठी पिछाडी आपल्याला पाहायला मिळते। 77 जागांवरती महागठबंधनचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। त्यातला आरजेडीचा वाटा सर्वाधिक आहे, 62 जागांचा वाटा हा आरजेडीचा आहे। त्यामुळे एकत्रित बिहारचं चित्र सर्व पक्षीयांचं जर आपण पाहायला गेलं तर भाजप क्रमांक 1चा पक्ष आहे, क्रमांक 2चा पक्ष आहे नितीश कुमार यांचा जेडीयू, तर क्रमांक 3चा पक्ष आहे लालू प्रसाद यादव।